लबाडांनो पाणी द्या या लढ्याचे नेतृत्व करणारे शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्र विधानसभा परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 45 किलोमीटरची पायपीट करत छत्रपती संभाजीनगरमधील 90 वॉर्डामध्ये 7 लाख नागरिकांपर्यंत पोहोचून पाण्याच्या हाकेसाठी आवाज दिलाय। 13 एप्रिल 2025 पासून सुरू झालेले हे आंदोलन 16 मे रोजी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौक ते गुलमंडी येथील हल्लाबोल मोर्चाने कळस गाठणार आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 9 ते 12 मे 2025 या 4 दिवसात हल्लाबोल पदयात्रा काढली आहे, जी छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणी टंचाई विरोधात सर्वात मोठी जनजागृती ठरणार आहे। सकाळ आणि संध्याकाळ अशा 2 स्वतंत्र नियोजित या पदयात्रेत त्यांनी जवळपास 45 किलोमीटर चालत शहरातील 90 वार्डामधील प्रत्येक गल्ली नाक्यावर पोहोचून नागरिकांशी संवाद साधलाय। पाणी पुरवठ्याच्या तांत्रिक अडचणी, सरकारी नाकर्तेपणा आणि स्थानिक समस्यांवर त्यांनी सविस्तर माहिती देत जनतेला एकत्र आणले। त्यांच्या या धडाडीच्या नेतृत्वामुळे 7 लाख नागरिकांपर्यंत आंदोलनाचा संदेश पोहोचवलाय, ज्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरात अभूतपूर्व जनजागृती झाली आहे।